नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, आपण जे काही प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कस करत होतो, चॅप्टर जो होता आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्स, ओके, त्यामधलाच आपला एक नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण डिस्कस करणार आहे, व्हिडिओ लेक्चर नंबर 5. आणि जो काही क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. दोनदा कॉन्झिक्युटिव्ह इयर 2022 आणि 2023 महाराष्ट्र CETमध्ये विचारलेला आहे. आणि जर क्वेश्चन बघितला, अतिशय सिंपल म्हटलं तरी चालते. सेकंड क्वेश्चन खूप काही मोठी अडचण आहे. पहिला क्वेश्चन तर अतिशय सिंपल आहे, म्हणजे दोनदा विचारलेला क्वेश्चन्स आहे. 2022 2023, मे बी तो 2025मध्ये पण विचारू शकतात. आणि अतिशय सिंपल, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो काही रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूड त्या कन्सेप्टवर एक न्यूमरिकल सॉल्व केला होता, तसाच आहे. बघा, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y equals to 1 by root a sin of omega t plus minus 1 by root b cos of omega t. Then the resultant amplitude of the wave is. बघा, आता जो काही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे तो दोन वेव्ह पासून बनलेला आहे. बघा, याच्यात दोन वेव्ह दिसते तुम्हाला, ओके, y equals to हा एक आणि हा एक सेकंड वेव्ह. बघा, आता गिवन वेव्ह लिहू आपण 1 by root a sin of omega t प्लस मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. ओके, चला, काही हरकत नाही. इथे आहे 1 by root b, विसरलो मी, 1 by root b. ठीक आहे, चला, काय हरकत. जो काय स्टँडर्ड वेव्ह इक्वेशन आहे, काय आहे तो, y इक्वल्स टू a साइन kx प्लस मायनस ओमेगा टी, स्टँडर्ड. ओके, म्हणजे जो काही साईनला लागलेला जो काही फिजिकल क्वांटिटी आहे ती काय, ॲम्प्लिट्यूड. जसं की बघा, या वेव्हमध्ये बघा, साईनला जी काही फिजिकल क्वांटिटी लागलेली आहे तो काय झाला, ॲम्प्लिट्यूड. याला आपण कॅपिटल एन डिनोट करू. ओके, आता इथं बघा, कम्पॅरिझनसाठी इथं कॉस आहे, एक नाही. जो काही स्टँडर्ड वेव्ह आहे हे का बरं कम्पेअर होऊ शकलं, कारण की इथे पण साईन आहे, इथे पण साईन आहे. मग हा झाला फेज, इथं फेज झाला ओमेगा टी, त्याचं KX प्लस मायनस ओमेगा टी, स्टँडर्ड फॉर्म आहे. आपल्याला फेजची सध्या काही घेणं देणं नाही, फेजची आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त ॲम्प्लिट्यूड पाहिजे, कारण की त्यांनी आपल्याला विचारलं आहे फक्त रिझल्ट आहे ॲम्प्लिट्यूड. मग आता या कॉसला मला साईनमध्ये कन्वर्ट करावं लागलं, त्यासाठी एक माझ्याकडे फॉर्म्युला आहे. बघा, कॉस थिटा म्हणजेच काय हो, साईन थिटा प्लस पाय बाय 2. याच्या लक्षात, कॉस थिटा म्हणजेच काय, साईन थिटा प्लस पाय बाय. म्हणजे जो काही कॉसचा थिटा आहे त्याच्यात पाय बाय 2 ॲड करायचा, म्हणजेच तो कशामध्ये कन्वर्ट होते, साईनमध्ये. ठीक आहे, म्हणजेच याला मी प्लस मायनस a रूट b साइन ऑफ साइन थीटा किती आहे, ओमेगा टी पाय बाय 2. याच्या लक्षात पहिला हा झाला. आता ॲम्प्लिट्यूड आहे इथे कॅपिटल B, कारण की आता जर मी जनरल सोबत जर कम्पेअर केलं तर इथेही साइन आहे, इथेही साइन आहे. ओके, बघा, याचा जो काही फेज आहे ओमेगा टी, याचा फेज आहे ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे फेज कितीनं चेंज आहे, फेज डिफरन्स किती आहे, पाय बाय 2. म्हणजे इथनं फायची व्हॅल्यू येते पाय बाय 2. येताना लक्षात, मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं, दोघांचाही फेज पाहायचा, दोघांच्याही फेजमध्ये सेम क्वांटिटी आहे ओमेगा टी. याच्यात ॲडिशन काय, पाय बाय 2, म्हणजे फेज डिफरन्स किती झाला, पाय बाय 2. दॅट्स इट. ठीक आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab कॉस ऑफ फाय. फायची व्हॅल्यू आहे पाय बाय 2, कॉस 90 येते 0, त्याच्यामुळे ही टोटल टर्म काय झाली, 0. फक्त आपल्याकडे शिल्लक राहिला स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर. एच व्हॅल्यू आहे 1 बाय रूट a, म्हणजे शिल्लक राहिला 1 बाय a, कारण की रूट एचा काय इथे स्क्वेअर आहे. b पण सेम 1 बाय b. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, b प्लस a डिवायडेड बाय ab. यालाच लिहू शकतो आपण a प्लस b इंटू ab. दोन्ही पण a प्लस b पण राहू शकतो, b प्लस a पण राहू शकतो, खाली ab, पण स्क्वेअर रूटमध्ये पाहिजे, त्याच्यामुळे ऑप्शन हा 4th वन. आणि क्वेश्चन 2 वेळा, महाराष्ट्र CET 2 वेळा, 2022 आणि 2023. अतिशय सिंपल होता, फक्त एक कन्फ्युजन होते. इथं काय केलं त्यांनी, सेपरेट वेव्ह इक्वेशन नाही दिलं, याला y1 म्हटलं, याला y2 म्हटलं, असं नाही केलं त्यांनी. ओके, एकत्र दिलं. जो काही सुपर इम्पोज झाल्यानंतर वेव्ह राहतो तो वेव्ह दिला. याच्या लक्षात. आणि स्टँडर्ड इक्वेशन सोबत मॅच करत असताना आपल्याला साइन कॉसची अडचण आली होती.
स्टँडर्डला साईन आहे, पण आपल्याला गिवन कॉस आहे. मग कॉसला साईनमध्ये कन्वर्ट कसं करायचं याच्यासाठी थोडं बहुत तुम्हाला मॅथमॅटिक्स माहिती पाहिजे. इथं लक्षात साईन आणि कॉस या दोन वेव्हमध्ये 90 डिग्रीचं अंतर राहतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करतो तर 90 डिग्री तो पुढे किंवा मागे राहायला पाहिजे. त्याच्या लक्षात अशा पद्धतीने केला पाहिजे. मग काही मोठी अडचण नाही तुमच्याकडं. मग हा फॉर्म्युला नेहमीचाच आहे, इझिली फाइंड आउट करू शकतो. पॉज करून नोट डाऊन करा जेणेकरून आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळू शकतो. बघा ओके, अशा पद्धतीने आपण असा एक मागील लेक्चरमध्ये असाच एक न्यूमरिकल होता, परंतु त्यात क्लिअर होतं की दोन इक्वेशन वेगळ्या हे दिसत होते. इथं सुपर इम्पोज झाल्यानंतरचं त्यांनी डायरेक्ट वेव्ह इक्वेशन दिलं, त्याच्यामुळे आयडेंटिफाय करायला थोडा कन्फ्युजन राहतं, पण खूप काही मोठी अडचण नाही. चलो, टू प्रोग्रेसिव्ह वेव्स आर ट्रॅव्हलिंग टूवर्ड्स ईच अदर with velocity 50 meter and frequency 200 hertz, full stop. The distance between the two consecutive antinodes is. दोन वेव्स आहे, ठीक आहे. ही पहिली ट्रॅव्हलिंग ईच अदर ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड, ठीक आहे. सुपर इम्पोज झाल्यानंतर समजा तिने एक पॅटर्न तयार केलं, ठीक आहे. चला काय विचारलं त्यांनी बघा. जी काही वेव्स आहे त्या जे काही दोन्ही वेव्सची वेलोसिटी आहे 50 मीटर पर सेकंड, दोघांची फ्रिक्वेन्सी दिली आहे 200 हर्ट्स, ठीक आहे. त्यांनी काय विचारलं सक्सेसिव्ह कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्समधलं काय विचारलं आपल्याला डिस्टन्स. बघा हा पहिला अँटीनोड झाला, सेकंड अँटीनोड, तर या दोघांमधलं काय विचारलं आपल्याला डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्स. बघा एकदम सिम्पल आहे. बघा सांगतो मी. बघा हा झाला, हे इथं काढतो मी, ठीक आहे. छोटं मोठं झालं. बघा आता ही झाली एक टोटल वेव्ह. हा झाला पॉझिटिव्ह हाफ सायकल, हा झाला निगेटिव्ह, सुपर इम्पोज झाली त्याच्यामुळे तशी आहे, ठीक आहे. हा झाला टोटल टोटल वेव्हच्या वेव्हलेंथला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही सायकल्स मिळून जे काही वेव्हची लेंथ तयार होते त्यालाच आपण वेव्हलेंथ म्हणतो. चला काही हरकत नाही, ठीक आहे. आता बघा आपल्याला दोन कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्समधलं अंतर पाहिजे, हे लक्षात. बघा आता हे असं मी करून घेतो, ठीक आहे. बघा तर इथून तर इकडं म्हणजे जे काही पॉझिटिव्ह सायकल होती त्यातला अर्धा पोर्शन कॅन्सल झाला, जे काही निगेटिव्ह सायकल होती त्यातला अर्धा पोर्शन कॅन्सल झाला, येताना लक्षात. ओके, बघा टोटल आहे लॅम्बडा, टोटल किती आहे लॅम्बडा, हा हाफ झाला λ/2, म्हणजे λ/4 काय झाला कॅन्सल झाला, ठीक आहे ना. येताना लक्षात, म्हणजे λ/4 दोन सेक्शन्स आपले कॅन्सल झाले. तर हा जो काही अंतर राहते हा किती राहते λ/2, येताना लक्षात λ/2. म्हणजे जो काही डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड राहतो तो किती राहतो, जो काही वेव्हलेंथ आहे त्याच्या अर्ध्या. कारण की बघा ना याचा अर्धा पार्ट आणि याचा अर्धा पार्ट कॅन्सल झाला, म्हणजे दोन्ही मिळून हाफ झाला, येताना लक्षात. याचा दोन्ही मिळून काय झाला बघा ना, हे इथे जर आपण असं केलंय, ठीक आहे. हा टोटल किती आहे लॅम्बडा, परंतु पॉझिटिव्हचा हाफ निगेटिव्हचा हाफ जर कॅन्सल झाला, ठीक आहे, म्हणजे हा λ/4 आणि हा λ/4 हे दोन्ही पार्ट्स काय झाले कॅन्सल, मग इथे शिल्लक किती राहिला λ/2. म्हणजे तुम्हाला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, ओके, डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोडचा फॉर्म्युला बनत आहे λ/2. म्हणजे तुम्ही लॅम्बडा फाइंड आउट करा, त्याला दोन्ही डिवाइड करा, म्हणजेच तुम्ही काय फाइंड आउट करू शकता डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह अँटीनोड. वेव्हलेंथ फाइंड आउट करायचा. वेव्हलेंथ फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, ओके, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय लॅम्बडा. हा रिलेशन लक्षात ठेवायचा नाही, ओके. लॅम्बडा फाइंड आउट करायचा, देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. वेलॉसिटी तुम्हाला दिली आहे 50, फ्रिक्वेन्सी दिला आहे तुम्हाला 200, ठीक आहे. बघा 1010 गेट कॅन्सल, 5/20 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25 मीटर, ओके. म्हणजे डिस्टन्स जो काही सक्सेसिव्ह कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोडमधला 0.25 मीटर डिवायडेड बाय 2 मीटरमध्येच राहणार आहे, म्हणजे हे नाही 0.125 मीटर. डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह अँटीनोड किती राहणार 0.125 मीटर.
Therefore, the option number first one is there. And the question is from the recent one, Maharashtra CET 2023. इथं लक्षात दोन वेव्ह होते, सुपरइम्पोज झाले, एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार झाली जी वेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सी दिली. डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड म्हणजेच वेव्हलेंथचा हाफ, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे डायग्रामवरनं. पॉझिटिव्ह सायकलचा हा पोर्शन, निगेटिव्ह सायकलचा हा पोर्शन कॅन्सल झाला. येताना लक्षात 1/4 ऑप्शन इकडनं कॅन्सल झाला. टोटल वेव्हलेंथ म्हणलं मग आता आपल्याकडे अर्ध शिल्लक राहिलं. येताना लक्षात टोटल वेव्हलेंथ म्हणलं आपल्याकडं पुन्हा इथेही काढू शकतो मी लॅम्बडा. हां बघा आता अजून एक म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज करून देण्याचा प्रयत्न करतो मी. बघा होतं काही मोठी गोष्ट नाही. बघा ही टोटल जी काही वेव्ह झाली, वेव्हलेंथ ही झाली लॅम्बडा. हा पॉझिटिव्ह हाफ सायकल झाला, हा निगेटिव्ह हाफ सायकल, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, हा निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे, हे झाले दोन अँटीनोड्स. ठीक आहे. बघा आता इथून तर हा जो काही टोटल पार्ट आहे लॅम्बडा, अर्धा पोर्शन झाला लॅम्बडा बाय 2, त्याचाही अर्धा पोर्शन जर गेला एवढा तर हा किती झाला लॅम्बडा बाय 4. हा अर्धा पोर्शन किती झाला लॅम्बडा बाय 4. इथून तर इथपर्यंत हा अर्धा पोर्शन किती झाला लॅम्बडा बाय 4. हा अर्धा पोर्शन किती झाला लॅम्बडा बाय 4. एवढंच समजते ना. टोटल वेव्हलेंथ आहे लॅम्बडा, याचा जर हाफ केला तर किती झाले लॅम्बडा बाय 2. म्हणजे इथून इथपर्यंत हा किती झाला लॅम्बडा बाय 2, हा किती झाला लॅम्बडा बाय 2. मग लॅम्बडा बाय 2चा परत हाफ करायचा आहे. लॅम्बडा बाय 2चा परत हाफ करायचा आहे म्हणजे किती झाला लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 2चा परत हाफ करायचा आहे म्हणजे किती झाला लॅम्बडा बाय 4. ओके, आता आपल्याला हे एवढं पाहिजे, अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स पाहिजे. म्हणजे दोन पोर्शन ॲड करावं लागते. बघा लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, दोन्ही पोर्शन काय करायचे ॲड. म्हणजे लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 म्हणजेच आपल्याला काय मिळते डिस्टन्स बिटवीन द टू अँड. बघा 4 काय, दोघांचा बेस कसा आहे सेम, लॅम्बडा प्लस लॅम्बडा 2 लॅम्बडा. ठीक आहे, वेगवेगळे बेदोनी 4 म्हणजे लॅम्बडा बाय 2. जो काही डिस्टन्स आला तो किती आला लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2. असं हे तर व्हिज्युअलाइज झालं. आता ह्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत. फायनल याच्या लक्षात. अशा प्रकारे जर आपला उपक्रम आवडत आला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.